लाडकी बहीण योजना लाडक्या ताईंनो 10वा हप्ता एप्रिल महिन्याचा हप्ता याच्याबद्दल एक मोठी बातमी समोर आलेली आहे। कोणत्या कोणत्या ताईंना हा 10वा हप्ता हवा एकदा पटापट कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे, कारण की याच महिलांना कोणत्या त्या महिला आहेत त्याच महिलांना हा 10वा हप्ता भेटणार आहे। या ठिकाणी मोठी बातमी समोर आलेली आहे। सामना न्यूजपेपर मध्ये बातमी आलेली आहे। एबीपी माझा न्यूज चॅनल वर देखील बातमी आली आहे। काय नेमकी बातमी आहे, या 10व्या हप्त्याबद्दल कोणत्या ताईंना भेटणार आहे हा हप्ता, एप्रिल महिन्याचा हप्ता कधी भेटणार आहे, सगळ्या गोष्टी या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत। आणि ज्या ताईंना मागे पैसे भेटले नव्हते, ज्या ताईंना मागचे हप्ते भेटले नव्हते त्यांच्यासाठी देखील एक मोठी बातमी समोर आलेली आहे। आता लक्षात घ्या, ज्या ताईंची पडताळणी या ठिकाणी सुरू आहे, ज्या ताईंचं आधार कार्ड या ठिकाणी मिसमॅच होत आहे, त्या ताईंबद्दल देखील एक मोठी बातमी समोर आलेली आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण की लाडक्या ताईंनो हा एप्रिल महिन्याचा जो हप्ता आहे, 10वा जो हप्ता आहे तो या ठिकाणी पडताळणीनंतरच भेटणार आहे, अशा स्वरूपाची एक मोठी बातमी समोर आलेली आहे। फक्त याच महिलांना हा हप्ता मिळणार आहे। लाडक्या ताईंनो, कोणत्या कोणत्या ताईंना हा हप्ता हवाय पटापट एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे। तुमच्यासाठी खूप महत्त्वाची बातमी आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। लाडक्या ताईंनो बघा, सगळ्यात अगोदर तुम्हाला सामना न्यूजपेपरची बातमी सांगते, त्यानंतर तुम्हाला एबीपी माझाची बातमी देखील दाखवणार आहे। तर लाडक्या ताईंनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। एप्रिल महिन्याचा हप्ता सर्वांना हवाय ना? एप्रिल महिन्याचा हप्ता जर तुम्हाला हवा असेल तर लक्षात घ्या कोणकोणत्या गोष्टी असणार आहेत, काय गोष्टी चेक कराव्या लागणार आहेत, कारण की आता या ठिकाणी पडताळणी सुरू झालेली आहे। तुमचे आधार कार्ड या ठिकाणी चेक करणं चालू झालेलं आहे, डॉक्युमेंट्स चेक करणं चालू झालेलं आहे आणि याच्यानुसार तुम्हाला पुढचा 10वा हप्ता भेटणार आहे। लाडक्या ताईंनो, एक मोठी बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे। ती बातमी काय आहे आपण बघूया, त्यानंतर मी तुम्हाला संपूर्ण माहिती अगदी सोप्या भाषेत सांगणार आहे। तर बघा, लाडकी बहीण योजना पुण्यातील 16,000 बहिणींचे आधार कार्ड जुळेना। तर बघा, 16,000 लाडक्या बहिणींची त्या ठिकाणी आधार कार्ड नंबरच जुळत नाहीये। तर ही मोठी बातमी समोर आलेली आहे। अशा कोणत्या ताई आहेत ज्यांची पडताळणी होत नाहीये, असे सगळे फॉर्म कोणकोणते आलेले आहेत, कोणत्या जिल्ह्यामध्ये हे चालू झालंय, कारण की आता पुणे जिल्ह्याची ही बातमी समोर आलेली आहे। त्याचबरोबर इतर जिल्ह्यामध्ये देखील पडताळणी सुरू झालेली आहे। युद्ध पातळीवर पडताळणी होत आहे। आणि लाडक्या ताईंनो, तुम्हाला मी मागे पण सांगितलं होतं, इथून पुढचे जे हप्ते असणार आहेत, म्हणजे पुढचे जे हप्ते असणार आहेत ते सगळे पडताळणी नंतरच मिळणार आहेत। तुम्ही अगोदर सुरुवातीला बघितलं असेल, चारचाकीची पडताळणी होणार आहे, नंतर आरटीओ कडून माहिती घेतली जाणार आहे, त्यानंतर पुढे आयकर विभागाकडे देखील जाणार आहे, त्यानंतर पुढे इतर वेगवेगळ्या योजना देखील चेक करणार आहेत। सगळ्या गोष्टी यानंतर पडताळणी झाल्यावरच पुढे पैसे भेटणार आहेत लाडक्या ताईंनो, कारण की या ठिकाणी 36,000 कोटी रुपयेच मंजूर झालेले आहेत। लाडक्या ताईंनो, आपल्याला एका वर्षासाठी जवळपास 51-52 कोटी रुपये लागतात, पण आपल्याला भेटलेत फक्त 36,000 कोटी, म्हणजे बऱ्याच लाडक्या बहिणी या योजनेतून आता वजा होणार आहे। लाडक्या ताईंनो, लक्षात घ्या, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण की एप्रिल महिन्याचा हप्ता त्याच महिलांना मिळणार आहे। नंतर मग म्हणू नका मला 8वा हप्ता भेटला नाही, 9वा हप्ता भेटला नाही, म्हणून मी तुम्हाला नेहमी सांगते, ज्यावेळी अपडेट येते, ज्यावेळी माहिती येते, त्यावेळी थोडा वेळ काढून व्हिडिओ पूर्ण बघत जा। एक मोठी बातमी समोर आली आधार कार्डची, ती म्हणजे आधार कार्ड नंबर आता जुळत नाहीये, किंवा तुमच्या फॉर्म बरोबर ते मॅच होत नाहीये, जुळणे होत नाही, म्हणजे आधार कार्ड वर तुमचा नंबर वेगळाच आहे आणि फॉर्म भरताना तुम्ही वेगळाच नंबर टाकलाय। जर तुम्ही या सगळ्या गोष्टीमध्ये बसलात तरच तुम्हाला एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता भेटणार आहे। लाडक्या ताईंनो, तुम्हा सर्वांना 10वा हप्ता हवाय का एकदा पटापट कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे। तुमचं नाव सांगा, जिल्हा सांगा, कारण की जिल्ह्यानुसार या सगळ्या गोष्टी होत आहे। लाडक्या ताईंनो, जर आधार कार्ड तुमचं मिसमॅच झालं तर काय करावं लागणार आहे, कुठे जावं लागणार आहे, आधार कार्ड कसं अपडेट करून घ्यायचंय, सगळ्या गोष्टी आपल्याला आता पाहाव्या लागणार आहे। तर लाडक्या ताईंनो, कोणाकोणाला मनापासून वाटतंय की तुम्हाला 10वा हप्ता हवाय, पटापट एकदा कमेंट बॉक्स मध्ये तुमचं नाव व जिल्हा सांगायचा आहे। आणि तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते भेटलेत मला एकदा कमेंट करून नक्की सांगा। तर लाडक्या ताईंनो, कृपया करून सर्वांनी या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा, जेणेकरून जास्तीत जास्त महिलांना पुढचा 10वा हप्ता मिळून जाईल। आणि चॅनेलला कोणी नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा। लाडकी बहीण योजनेसंदर्भात अतिशय महत्त्वाची अपडेट सर्वात अगोदर तुम्हाला आपल्या चॅनेलवर पाहायला मिळेल। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन अपडेटसह, तोपर्यंत धन्यवाद।